संभाजीनगरमधील खवड्या डोंगराचा तो शांत परिसर शुक्रवारी जेव्हा ही बातमी समोर आली तेव्हा संपूर्ण संभाजीनगर हादरून गेलं। एकाच घरातील 3 लोकांचा मृत्यू झालेला होता। ट्रान्सपोर्ट कंपनीत चालक असलेले मुरलीधर चांदगुडे, त्यांच्या पत्नी संगीता चांदगुडे आणि नीट परीक्षेची तयारी करणारा त्यांचा मुलगा कुणाल। शुक्रवारी बातमी पसरली आयफोन घेण्याच्या हट्टावरून आणि मोबाईलच्या हट्टपायावरून बाप लेकात काहीतरी वाद झाले आणि यातून ही दुर्घटना घडली। पण मित्रांनो, कोणताही बाप किंवा मुलगा केवळ एका मोबाईलसाठी संपूर्ण कुटुंबावर अशी वेळ आणेल का? जसा जसा पोलिसांचा तपास पुढे गेलाय तसतशी या घटनेची धक्कादायक आणि सुन्न करणारी माहिती समोर येऊ लागली। संगीता चांदगुडे या गृहिणी होत्या, पण त्यांना सोशल मीडियाची खूप आवड होती। त्या एका चांगल्या यूट्यूबर देखील होत्या। त्यांच्या चॅनलवर त्यांच्या कुटुंबातील आनंदाचे, दुःखाचे आणि दैनंदिन आयुष्यातील एक एक क्षण ते शेअर करत होत्या। विशेष म्हणजे ज्या रात्री ही घटना घडली त्याच्या अवघ्या काही तास आधी संगीता यांनी आपल्या सोशल मीडियावर एक अत्यंत भावनिक रील पोस्ट केली होती। सध्या ती रील व्हायरल होत आहे। त्या रीलमध्ये संगीता म्हणत आहेत की जिथे आपल्या प्रेमाची आणि भावनाची किंमत नाही अशा नात्याला काहीच अर्थ नाही। रामकृष्ण हरी। ताटातलं नाही तर आपल्या नशिबातलंही देण्याची तयारी ठेवा, पण अशा व्यक्तीला ज्याला आपली किंमत असेल, आपल्या प्रेमाची किंमत असेल, जर एखादा व्यक्ती आपली किंमत करत नसेल, आपल्या प्रेमाची किंमत करत नसेल, आपण त्याच्यासाठी जर जे करतो त्याची किंमत नसेल, तर अशा व्यक्तीसाठी काहीही करण्यात काहीच अर्थ नाही आहे। पोळी पण तेव्हाच गोड लागते जेव्हा ती दोन्ही साईडनं भाजली जाते। एका साईडनं जर भाजली तर त्याला आपण खाऊ शकत नाही। तसंच नात्यांचं पण आहे, जर ते दोन्ही साईडनं चालत असेल, दोघंही त्याची व्हॅल्यू करत असेल, किंमत करत असेल, तर अशा नात्यामध्ये राहा। नाहीतर एकानं करायचं आणि दुसऱ्यानं त्याची किंमतच करायची नाही, मग अशा नात्याला काहीच अर्थ नाही। अशा नात्यांमधून तुम्ही बाहेर पडलेलं केव्हाही बरं, बरोबर ना? आता हा व्हिडिओ पाहून आज कोणाच्याही अंगावर काटा येईल। संगीता यांच्या चेहऱ्यावरील उदासपणा आणि त्यांच्या शब्दामधील वेदना स्पष्ट दिसत होती। ऑगस्ट महिन्यापासूनच त्यांनी संपत्ती, शेती, मुलगा आणि काही जवळच्या नातेवाईकांना उद्देशून अनेक व्हिडिओ पोस्ट केले होते। या सर्व पोस्टवरून एक गोष्ट तर स्पष्ट होती की चांदगडे कुटुंबात अंतर्गत तणाव आणि नात्यामधील दुरावा अतिशय भयंकर टोकाला पोहोचला होता। मूळचे जालना जिल्ह्यातील धनगर पिंपळगावचे असलेले मुरलीधर चांदगुडे 4 महिन्यापूर्वीचे देवळाई परिसरातील झालटापाटा परिसरात म्हणजे त्या भागात राहायला आले होते। पण या कुटुंबावर दुःखाचं सावट आजचे नव्हते, तर काही वर्षापूर्वी त्यांच्या मोठ्या मुलाचा अशाच प्रकारे दुर्दैवी मृत्यू झालेला होता। त्या मोठ्या मुलाच्या जाण्यानं संपूर्ण कुटुंब आतून खचलेलं होतं। मोठ्या मुलाच्या मृत्यूनंतर संगीता यांचा लहान मुलगा कुणालवर खूप जीव अडकलेला होता। कुणाल हा अभ्यासात अत्यंत हुशार आणि शांत स्वभावाचा मुलगा होता। त्याचं स्वप्न होतं की डॉक्टर व्हावं आणि त्यानुसार त्याने नीट UG परीक्षेची तयारी रात्रंदिवस सुरू केलेली होती। संगीता यांनी सोशल मीडियावर कुणालसोबतचे जे शेकडो व्हिडिओ शेअर केले होते ते पण आपण सध्या आता सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहत आहोत। माझ्या नातवानं डॉक्टर व्हावं ही त्याच्या आईवडिलांची आणि त्यांचीही इच्छा होती, तो असा विचार कधीच करू शकत नाही, असं कुणालचे आजोबा बबनराव गांबुडे यांनी अश्रू ढाळत सांगितलं। मग प्रश्न असा उपस्थित होतो की ज्या घरात एक मुलगा आधीच गमावला होता तिथे उरलेल्या एकमेव मुलाचा असा अंत कसा झाला? बरं, त्याचा एकट्याचाच नाही झालं तर त्याचे वडील, आई या दोघांचाही यामध्ये मृत्यू झाला। मित्रांनो, या घटनेतील सर्वात भयंकर आणि मन सुन्न करणारी गोष्ट म्हणजे मृत्यूनंतरही या कुटुंबातील वाद काही संपले नाहीत। जेव्हा एकाच घरातील तिघांचा मृत्यू होतो तेव्हा सामान्यतः काय होतं, त्यांच्या कुटुंबावर एकाच ठिकाणी आणि एकाच गावामध्ये अंत्यसंस्कार केले जातात। पण चांदगडे कुटुंबातील दुरावा इतका टोकाला पोहोचलेला होता की अंत्यसंस्कार करतानाही हे कुटुंब एकत्र आलं नाही। शुक्रवारी रात्री उशिरा पोलिसांनी मुरलीधर यांचा मृतदेह त्यांचे चुलत भाऊ अण्णासाहेब चांदगुडे आणि बहीण शोभा मस्के यांच्या ताब्यात दिला। त्यांनी मुरलीधर यांच्यावर त्यांच्या मूळ गावी म्हणजे धनगर पिंपळगाव अंबड तालुक्यामध्ये येतं त्या ठिकाणी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले। तर दुसरीकडे संगीता आणि मुलगा कुणाल यांचे मृतदेह संगीता यांचे वडील बबनराव गाभूड यांच्या ताब्यात देण्यात आले। माहेरच्या नातेवाईकांनी आई आणि मुलावर संभाजीनगरमधील मुकुंदवाडी स्मशानभूमीमध्ये अंतिम संस्कार केले। एका बाजूला पतीवर मूळ गावी अंत्यसंस्कार तर दुसऱ्या बाजूला आई आणि मुलावर माहेरी अंतिम संस्कार। हा प्रकार स्पष्ट सांगतो की या घटनेमागे केवळ मोबाईलचा हप्ता देणं असेल तात्कालिक हे कारण सांगितलं जाते, मात्र कौटुंबिक तणाव, संपत्तीचे वाद
आणि नातेसंबंधातील कडवटपणा हेच यामागे मुख्य कारण होतं. या संपूर्ण घटनेत एक असा जीव आहे जो न बोलता सर्व काही सांगत आहे. तो म्हणजे कुणालचा लाडका पाळीव कुत्रा शेरू. गेल्या 6 वर्षापासून कुणाल हा शेरूचा सांभाळ करत होता. ज्या घरात कालपर्यंत हसते खेळते कुटुंब होते तेथे आज फक्त शांतता होती. शुक्रवारी रात्रभर बंद खिडकीतून शेरूच्या भोकण्याचा आणि रडण्याचा आवाज येत होता. तो आपल्या मालकाची म्हणजे कुणालची वाट पाहत होता. मात्र शनिवारी जेव्हा आजोबा बबनराव गाबुडी यांनी त्या शेरूला बिस्किट भरवण्याचा प्रयत्न केला तेव्हा नातवाच्या आठवणीनं त्यांच्या डोळ्यातही अश्रू अनावर झाले. आता या प्रकरणी पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांच्या माहितीनुसार केवळ मोबाईल हेच या घटनेमागचं कारण नव्हतं. हे फक्त ढोबळमानाने सांगितलं जात आहे आणि ते त्या पाठीमागचं मुख्य कारणही नव्हतं. त्यामागे अनेक कौटुंबिक आणि आर्थिक कारणे असण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. दोन्ही कुटुंबाचे सविस्तर जबाब नोंदवून या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे. मित्रांनो, ही केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नाही तर एका आजच्या डिजिटल युगात नात्यामध्ये निर्माण होत असलेल्या दुराव्याचे एक भयानक वास्तव आहे. सोशल मीडियावर रील्सच्या माध्यमातून आनंद दाखवणारी माणसे आतून किती एकटी आणि तणावात असतात हेच या घटनेवरून सिद्ध होत आहे. संवाद संपला, वाद सुरू होतात आणि जेव्हा वाद टोकाला पोहोचतात तेव्हा अशा दुर्दैवी घटना घडतात. वेळेत एकमेकाशी बोलणं, कौटुंबिक तणावातून मार्ग काढणं आणि संवादाचे मार्ग उघडे ठेवणं हे किती गरजेचं आहे हे ही घटना आपल्याला शिकवते. तपास अजून सुरू आहे. पोलीस या घटनेच्या मुळाशी पोहोचतीलही, पण या घटनेनं मागे सोडलेले प्रश्न दीर्घकाळ समाजाला अस्वस्थ करत राहतील. मित्रांनो, या घटनेच्या पाठीमागची जी वास्तविकता आहे ती परिस्थिती दुसरीच आहे हे आपल्याला लक्षात येत आहे. मात्र प्रत्येकाने लक्षात घ्या, संवाद झाला पाहिजे, तो कसाही असे ना, मन मोकळं झालं पाहिजे. वरून जरी आनंद वाटत असला तरी मनात काय आहे हे बाहेर आलं पाहिजे. ते संगीता चांदगुडे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे हसत खेळत जीवन जगा एवढाच सल्ला या व्हिडिओच्या माध्यमातून देता येईल. तर पुन्हा भेटूया नवीन घटनेसह. तोपर्यंत धन्यवाद.